श्री स्वामी समर्थ. गुप्त उपाय. आपली मुलं ऐकत नाहीत, हट्टी, रागीट, उत्तर देणारी झाली आहेत. आजकाल अनेक पालकांची हीच तक्रार आहे. मुलं ऐकत नाहीत, उत्तर देतात, आई वडिलांचा मान ठेवत नाहीत, मोबाईल, मित्र, मैत्रिणी ह्यांचा जास्त ऐकतात. शिस्त, संस्कार आणि ऐकण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे काही अत्यंत गुप्त व प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत. हे उपाय कोणालाही सांगू नयेत, फक्त श्रद्धेने करावेत. उपाय नंबर 1. स्वामींचे मौन उपाय. अतिशय प्रभावी. जेव्हा मुलं खूप हट्टीपणी करतात व उत्तर देत असतील व रागात बोलत असतात, त्या दिवशी मुलांवर ओरडू नका. शांतपणे एका कोपऱ्यात बसा. डोळे बंद करून मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलांना बुद्धीचं योग्य दिशा दे. व हे 7 मिनिटं मौनात करा. हे सलग 7 दिवस उपाय नक्की करून पहा. परिणाम. हळूहळू मुलांचे बोलण्यात नम्रता येते. उपाय नंबर 2. श्री स्वामी समर्थ अक्षर उपाय गुप्त. रविवारच्या सकाळी पांढऱ्या कागदावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ असे 11 वेळा लिहा. तो कागद मुलांच्या उशीखाली ठेवा. कुणालाही सांगू नका. परिणाम. मुलांचे मन शांत होते, चिडचिड कमी होते. उपाय नंबर 3. पाणी उपाय. आईसाठी विशेष. आईनेच हा उपाय करायचा आहे. सकाळी उठल्यावर एका तांब्यात पाणी घ्या. त्यावर 9 वेळा मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. तेच पाणी मुलांना पाजावे. परिणाम. आईनेच म्हणणे मुलांच्या मनात खोल घर बसून जाते. उपाय नंबर 4. गुरुवार दिवा उपाय. गुरुवार संध्याकाळी पिवळ्या रंगाचा दिवा लावा. हळदी, कुंकू, पिवळे फूल अर्पण करा. हात जोडून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाला योग्य संस्कार द्या. फक्त 5 मिनिट हे करून पहा. परिणाम. मुलांना चांगली संगत नक्कीच लाभेल. उपाय नंबर 5. झोपण्यापूर्वीचा मंत्र उपाय. मुलं झोपल्यावर त्यांच्या डोक्याजवळ बसून 11 वेळा मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. डोक्यावर त्यांच्या हात ठेवून हे म्हणायचं आहे. जोराने हात ठेवू नका. परिणाम. मुलांच्या मनातील नकारात्मक विचार कमी होतात. उपाय नंबर 6. नारेल उपाय. हट्टीपणासाठी जर मुलं खूपच ऐकत नसेल तर एक नारेल घ्या. त्यावर श्री स्वामींचे नाव लिहा व श्री स्वामींच्या फोटोसमोर ठेवा व 3 दिवसांनी तो नारेल वाहत्या पाण्यात सोडा. परिणाम. हट्टीपणा हळूहळू कमी होतो. उपाय नंबर 7. पालकांसाठी महत्त्वाचा नियम. श्री स्वामी समर्थ सांगतात, मुलांवर रागात श्राप देऊ नका. तू काही कामाचा नाहीस असे शब्द वापरू नका. तू काहीच कामाचा नाहीस असेही शब्द वापरू नका. कारण पालकांचे शब्द आशीर्वाद किंवा श्राप बनतो. हे कायम लक्षात ठेवा. उपाय नंबर 8. झाडाचा आशीर्वाद उपाय. अवधूत मंगळवारी किंवा गुरुवार कोणत्याही झाडाजवळ उभे राहा व डोळे बंद करून म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाच्या मनातील हट्टपणा काढून टाका. झाडाच्या हलकेसे स्पर्श करा आणि हे 5 मिनिटं असे शांत उभे राहून हा मंत्र म्हणा. परिणाम. मुलांच्या मनातील तणाव कमी होतो. उपाय नंबर 9. मिठाचा गुप्त उपाय. नकारात्मकसाठी शुक्रवारी रात्री एका वाटीत खडा मीठ घ्या व ते मुलाच्या खोळीत ठेवा. सकाळी ते मीठ पाण्यात विरघळून टाका व परिणाम मुलांवरचा जे नकारात्मक प्रभाव दूर होतो. उपाय नंबर 10. नाव जप उपाय. अत्यंत प्रभावी व एक पांढरा कागद घ्या. त्यावर मुलाचे पूर्ण नाव लिहा. नावाच्या खाली श्री स्वामी समर्थ लिहा. 11 वेळा मनात जप करा. कागद देवाघरातच ठेवा. परिणाम. मुलांच्या वागण्यात सकारात्मक बदल होतो. उपाय नंबर 11. गुरुवारी गूळ चणा उपाय. गुरुवारी गूळ आणि चणे घ्या व स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. 5 मिनिटांनी ते मुलांना खायला द्या. परिणाम. मुलांचे मन गोड होते व राग कमी होतो. उपाय नंबर 12. उशीखाली तांदूळ उपाय.
थोडे तांदूळ घ्या व त्यावर 7 वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ व ते तांदूळ कपड्यात बांधून मुलांच्या उशीखाली ठेवा व 3 दिवस हे असेच करा. परिणाम झोप शांत होते व चिडचिड कमी होते. उपाय नंबर 13. आई वडिलांसाठी मौन व्रत 1 दिवसाचे हा उपाय आहे. आमोशाला किंवा गुरुवारी हा उपाय तुम्ही करू शकता. मनात श्री स्वामी समर्थांचा जप करायचा. शक्य तितके कमी बोला आणि परिणाम घरातील ऊर्जा ही वाढत जाते आणि शुद्ध होते. उपाय नंबर 14. स्वामींचे चरण पाणी उपाय. श्री स्वामींच्या फोटोवर पाणी शिंपडा व ते पाणी एका वाटीत घ्या व घरात 4 कोपऱ्यात शिंपडा. परिणाम घरातील ताणतणाव कमी होतो. पालकांसाठी स्वामींचा गुप्त संदेश. मुलांना घडवायचे असेल तर आधी पालकांनी शांत व्हावे. रागाने नाही, मारहाणीने नाही, तर श्रद्धा आणि संयमानेच बदल घडतो. निष्कर्ष हट्टीपणा कमी होतो. मुलं ऐकायला लागतात. घरात समाधान आणि शांतता येते. हा उपाय 7 ते 21 दिवस निष्ठेने करा. श्री स्वामी समर्थांचे वचन. श्रद्धा ठेवणाऱ्याच्या घरातील अशांतता मी स्वतः दूर करतो. जर हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केले तर मुलं ऐकायलाच लागतील, संस्कार वाढतात, घरात शांतता येते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.